शंकरराव. जसं प्रतापने भरपूर कार्यक्रम वाजवले शंकरराव होते, तसं माझ्याकडे सगळे वाजवलं. सदाभाऊ पण आपले आले होते, कैलास पाटील भाऊ, सगळे सारडेकर, सगळ्यांना वापरून गेलो. त्याचं सेट फक्त 2च झाले. आता माझा वाजतो माझा आहे कसा अजय तो त्याच्या हिसाबात तो वाजतो. आणि बघ आता हे रत्न आहे तुम्हाला, आता मी तरी फक्त त्या भजनाची ओळख सांगितली, पण ह्याने आता तुमच्या कॉलेज याच्यातून तो युनिव्हर्सिटीमध्ये निवड झालेला नाट्यसंगीत आणि क्लासिकलमध्ये फर्स्ट आला. मला अभिमान वाटतो, फार मेहनत करतो आणि मेहनतीने गातो सगळे प्रकार. मी त्याला शास्त्रसंगीत तेवढंच शिकवतो, कारण मी मला नुसतं भजन करतो. मला तुम्हाला एक आता विषय निघाला म्हणून सांगतो. माझं सुद्धा बघा कसं चुकलं ते थोडंसं. ट्रॅक चुकतो माणसाचा. 1977 जेव्हा मी स्पर्धा जिंकली भजनाची आणि मला त्यावेळेला त्याच्यानंतर मी आपल्या गाणं हिराबाई बडोदकरांकडे मी गेलो होतो योगायोगाने. माझे काका आलेले होते तिथे, त्यांच्या ओळखीने मी गेलो होतो तिथे. आणि त्यावेळेला त्याला पद्मश्री किताब मिळालं होतं. मी त्यांचे पाय वगैरे धरले. मला तेवढं का माहिती होतं, माझ्याकडे छोटा रेडिओ होता. मग गुरुजीला सांगून दिलं विश्वासबाबाला, बाबा असं मी चाललो. अरे बाबा मोठी माझी बाबा तू नशीब समज पाय धरायला मिळतात. गेलो आणि तिथे काय गाणार हो, त्याने तिथे माणिक वर्मा वगैरे त्या तिथे येऊन गेलेले होते त्यांच्याच विद्यार्थी त्या प्रमाणे. आणि तिथे त्या पुण्याहून बँड्राला यायच्या. बघा माझं नशीब कसं. मी आता एवढ्या लोकांची माझ्याकडून कधी सेवा होणार होती. मी भजनात पडलो. मला ते चिठी लिहून दिली पंडित जसराजी, त्यावेळेस त्यांच्या जसराचं नाव होतं. आणि त्यांनी मला गाणं माझं ऐकलं. मी तर बरोबर नाट्य सगळं गायन होतं नाट्यसंगीत. आणि ते ऐकल्यानंतर काही चिठी लिहिली. ही चिठी मी बंद करते, ही त्याला लिहून द्यायची. ती वर काहीतरी खायची ते मला तेवढं पूर्ण आठवत नाही, कारण 77 झालेली गोष्ट आहे. आणि ती चिठी मी बरोबर माझं नशीब फाडलं बघा कुठे. त्याने याच्यात काय लिहिलं वाचलं मी ते फाडलं. हा मुलगा मी पाठवतोय, गुणी मुलगा आहे, याला तुम्ही घरी ठेवून घ्या. घरची भाजी वगैरे तुझ्या मुलाला शाळेत घेऊन जाईल, सगळं त्याला घरची कामं सगळं असते. पण याला घेऊन तुमच्या घरात बसून याला शिकवा. हा तुमचं काहीतरी नाव काढेल. आता तर माझ्या नशिबात नाही तर तुझे आपल्या नशिबात तुझं ते आपल्याला काय परवडणार नाही. चिठी वाचते तिथे वाढून टाकली. मारून देऊळ आहे तिथे कलानगर मध्ये, तिथे मैदान चिठी पण माझं नशीब फाडलं मी. पण तरी सुद्धा मला त्याचं दुःख नाही झालं. त्याच्या निमित्त मी मुंबईला गेलो. त्याच्यानं बरेच लोक मला छत्रपती वासुदेव, विश्वनाथ कानडे असे लोक भेटले. त्यांच्या सहवासात काही गोष्टी टीक मिळाल्या आणि त्याच्यातून ही सेवा तुम्हाला तुमच्यापर्यंत माझी झालेली आहे. आणि मी काय त्याच्यामध्ये काय मला शिकायला मिळालं, त्याचा उपयोग या भजनात मी केला आणि चांगलं देण्याचा प्रयत्न केला. ते किती पटले लोकांना ते मला माहिती नाही, पण आता किती वर्ष मी करेन हे पण मला सांगता येत नाही, कारण मी कधीही तब्येत बिघडते माझी 5 मिनिटात. आता काय डोके कामातून गेले, आता उराला उपकाला परत असं झालं. विद्यार्थ्यांना शिकवतो, बरेच विद्यार्थी शिकतात. शिका थोडे मिठी तर येतील खांदा लावायला. काय समजून माफ करा. माहिती खंत आहे, ती खंत बोलून दाखवली. काय हरकत नाही. एवढं आज जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबईपासून सगळ्या लोकांना प्रतापला माहिती आहे. वाड्यापासून ते मोखाडा तुमचं हे मुरबाड पासून कार्यक्रम झाले. जेवढं मला जमलं तेवढं त्यांना श्रवणासून दिलं मी आणि आनंद देण्याचा प्रयत्न केला. त्यांची साथ होती. कधी आवाज खराब असेल, आज कसा तसं उचलून धरायचे. आवाज चांगला तर मला काही मत नाही, काय पण वाजवतो मी पण गातो. सांभाळून घेतो ते. सगळ्यांचे माझ्यावर आनंद उपचारत नाही. बघा प्रयत्न करतो, आवाज खाली येत नाही माझा. काय आता हे कसं याला माहिती आहे. अभंग फार छान आहे बघा.
या